सर तुमचं स्टेटमेंट करायचं आणि उठायचं असेल. थांबा 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 एक मिनिट. आम्ही आहो ना, विल टेल यू. त्याच्यामुळे योग्य वेळेला त्यांचं नामनिर्देशन पत्र पक्षाच्या वतीने आणि महायुती बांधवांनो, याचसाठी यांना षडयंत्र आखणारी लोक म्हणतात. कारण एकीकडे उपमुख्यमंत्री केलं, ते सुद्धा अजितदादा पवार यांची राख सुद्धा सावडू दिली नाही या लोकांनी आणि त्यांना शपथविधी घ्यायला लावला. आणि दुसरीकडे ज्यावेळेस पत्रकार समोर येतात तर पत्रकारांना एक शब्द सुद्धा ही लोक बोलू देत नाहीत. एकीकडे जय पवार पाठीमागे उभे असताना जय पवारांना सांगतात की तिकडे बसा, जागा दाखवणारी ही लोक नेमकी आहेत कोण? याच लोकांनी अजितदादा पवार यांना कायम घेरून ठेवलं. अजितदादा पवार यांना संपवण्याचा डाव आखलाय की काय, असं संपूर्ण महाराष्ट्र आता बोलायला लागलेलं आहे. कारण पत्रकारांना सुद्धा ही लोक महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झालेल्या सुमित्राताई पवार यांना बोलू देत नाही आहेत. एकीकडे म्हणजे जर बघितलं, रोहितदादा पवार जे काही प्रश्न उठवत आहेत त्या संदर्भात सुद्धा पत्रकार एखादा प्रश्न विचारतील, मग आपण ह्या उत्तर का द्यायचं आणि स्वतः बोलणार ही लोक. आणि एकीकडे म्हणणार आता अजित पर्व संपलंय, आता नवं पर्व सुरू झालंय. पण या महाराष्ट्राला सुमित्राताई पवार यांच्या म्हणजे अजितदादा पवार यांना महाराष्ट्र पाहतो आहे. त्यामुळे अजित पर्व हे कधीही संपणार नाही. आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर जाऊ द्या, कारण हीच लोक षडयंत्र आखणारी आहेत का असं महाराष्ट्र बोलतो आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा. आपला मित्र उदय विस्ते पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.